देवयानीचा निरोप घेऊन ययाती निघून गेला. ययाती गेला आणि देवयानीला आपला अपमान आठवून असह्य झाले. ती ओक्साबोक्शी रडू लागली. दासी सांत्वन करू लागल्या. पण तिचे तन मन रागाने पेटले होते. विशेषतः आपल्या वडिलांचा झालेला अपमान तिला असह्य होत होता. शेवटी ती आपली पट्ट दासी धुर्निकेला म्हणाली, धुर्निके, मी नगरात येणार नाही. ज्या माणसांनी माझ्या शौर्यशाली बाबांचा अपमान केला त्यांची मला तोंडेही पाहायची नाहीत. त्यामुळे तू नगरात जाऊन माझा हा निरोप माझ्या बाबांना सांग. देवयानीचे बोलणे ऐकून सगळ्या दासी घाबरून गेल्या. पण त्या तरी काय करू शकल्या असत्या. शेवटी धुर्निका नगरात गेली. त्यावेळी शुक्राचार्य महाराज वृषपर्वाकडून आपल्या आश्रमात येत होते. धुर्निकेला पाहून त्यांनी विचारले, धुर्निका, तू इकडे कोठे आणि एकटीच आहेस? घात झाला महाराज. काय झाले ते स्पष्ट सांग. यावर तिने सगळी कथा सांगितली आणि म्हणाली, देवयानीने निरोप पाठविला आहे. कसला निरोप? आपल्या नगरात पाऊल ठेवणार नाही म्हणते ती. हो, चल बघूया कोठे आहे ती. आश्रमाकडे वळणारी त्यांची पावले वनाकडे वळली. विहिरीच्या काठावर बसून रडणारी देवयानी त्यांना दिसली. धावतच ते तिच्याकडे गेले. तिला पोटाशी धरले. मायेची ऊब लागताच देवयानीला आणखी रडू कोसळले. रडू नकोस बाळ, आता मी आलो आहे ना. बाबा, ती शर्मिष्ठा फार उन्मत्त झाली आहे. ती तुम्हाला भाट म्हणाली. आपल्या वडिलांसमोर उभे राहून आपल्या वडिलांची स्तुती गाणारे भाट म्हणाली. इतक्यावरच ती थांबली नाही. म्हणाली, तुम्ही आमच्या कृपेच्या भिक्षेवर जगता आहात. शुक्राचार्य भिक्षुक आहे म्हणाली. नाही बाबा, ज्यांनी माझ्या बाबांचा एवढा अपमान केला त्यांचे तोंडही पाहण्याची माझी इच्छा नाही. बाळ, तू स्तुती पाठकाची कन्या नाहीस की याचकाचीही नाही. आपले आचार्यपद स्वीकारा म्हणून याचना करीत दानव माझ्याकडे आले होते. मी नाही गेलो त्यांच्याकडे. अगं, सारे जग या शुक्राचार्यांची स्तुती गातात अशा पित्याची तू मुलगी आहेस. त्या नाठाळ कन्येचे शर्मिष्ठेचे काय घेऊन बसली आहेस? नाही बाबा, त्या नाठाळ शर्मिष्ठेला वटणीवर आणलेच पाहिजे. मी एवढा मोठा अपमान सहन नाही करणार. अगं, तू काय किंवा ती काय, तुम्ही दोघीही लहान आहात. लहान मुलांच्या भांडणात प्रौढ माणसाने पडू नये. बाबा, हे लहान मुलांचे भांडण नाही. ज्यांनी आपल्या मोठेपणाची कुत्सित चेष्टा केली त्याला तुम्ही लहान म्हणत असाल तर खुशाल म्हणा. पण आपला अपमान करताना तिने जे शब्द